आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. येत्या 6वी ते 8वी शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणी प्रकरणात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका SLP दाखल करण्याचे निर्देश 2 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. येत्या 6वी ते 8वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाविरोधात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांना आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या न्यायप्रविष्ट 2825 प्रक्रमांक 120 TNT 3 या पत्रानुसार रीट याचिका क्रमांक 5563/2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. विधी व न्याय विभागाची मंजुरी. शासनाने जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की विधी व न्याय विभाग नागपूर यांनी या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकिलांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण उपसंचालकांना विशेष जबाबदारी. शासनाने शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांना या प्रकरणासाठी अधिकृत केले असून त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकिलाशी संपर्क साधून प्रकरणाची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, न्यायालयीन अभिलेख तसेच नागपूर खंडपीठातील सरकारी वकिलाकडील सर्व संबंधित नोंदी उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. आर्थिक भार आणि व्यापक परिणाम. शासनाच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की या प्रकरणात याचिकांची संख्या मोठी असून त्याचा राज्य शासनावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आर्थिक भार आणि व्यापक परिणाम. शासनाच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की या प्रकरणात याचिकांची संख्या मोठी असून त्याचा राज्य शासनावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला तर येत्या 6वी ते 8वीच्या वर्गावर कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे शासनावर मोठ्या प्रमाणात आर्थिक दायित्व येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तातडीने SLP दाखल करण्याचे आदेश. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्देशांची माहिती शासनाला वेळोवेळी सादर करण्यासही सांगितले आहे. शिक्षकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे. या प्रकरणाचा संबंध राज्यातील येत्या 6वी ते 8वी वर्गावर नियुक्त हजारो शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीशी असल्याने संपूर्ण शिक्षक वर्गाचे लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय राज्यातील शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यातील अशा प्रकरणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाची भूमिका. शासनाने स्पष्ट केले आहे की न्यायालयीन प्रक्रियेत राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलली जात आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीबाबत निश्चित भूमिका स्पष्ट होणार नसली तरी सर्वोच्च न्यायालयात निर्णय राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी आणि संबंधित शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. महत्त्वपूर्ण परिपत्र. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू.